जीवन गौरव पुरस्कार देखील पुढे ढकलण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पुरस्कार सोहळे रद्द करण्यात येत आहेत। पहलगाम इथल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव हा सुद्धा पुढे ढकलण्यात आला। रवींद्र नाट्य मंदिर इथे 25 ते 27 एप्रिलच्या दरम्यान हा महोत्सव होणार होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे आणि यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याचीही शक्यता आहे। मुंबई भाजपच्या संघटनात्मक बैठकांना सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या भाजपच्या 6 जिल्ह्यांचा आज आढावा घेतला जाईल। भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलले जातील। डॉ. शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येच्या प्रकरणी अटकेत असलेल्या महिलेची आज पोलीस कोठडी संपणार। मनीषा मानेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। वळसंकरांच्या चिठ्ठीमध्ये मनीषा मानेचा उल्लेख आहे। महात्मा फुले चित्रपटाला 21 मार्चला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती। त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला का, असाही प्रश्न उपस्थित। एसटीच्या उत्पन्नाचा आलेख ऐन उन्हाळी हंगामामध्ये घसरलेला। 1 ते 23 एप्रिल दरम्यान उद्दिष्टेप्रमाणे दिवसाला 3 ते 4 लाखांनी उत्पन्नामध्ये घट झाली आहे, तर प्रवासी संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1.5 लाखांनी कमी झाली आहे। बुलडाण्यामधील केस आणि नख गळतीच्या भागाचा दौरा आटोपून केंद्राचं आकस्मिक चिकित्सा राहत पथक हे रवाना झालंय। लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला अहवाल दिला जाईल। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधल्या रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 20 मे पर्यंत पूर्ण करा। आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश। घोडबंदर रोडवरती सुरू असलेल्या सर्व कामांची राव यांनी पाहणी केली आहे। मुंबईतील 250 किलोमीटर नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याचं काम सुरू। महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कामांची पाहणी। मंत्री गणेश नाईक यांची भाजपचे आमदार राजन नाईक यांना तंबी। 2015 नंतरच्या वसई विरारमधल्या अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊ नका। आढावा बैठकीमध्ये गणेश नाईक यांची तंबी। उबर चालकांचे डमी आयडी असल्याचं उघड झालंय। प्रवाशांच्या सुरक्षेला धोका। या विरोधामध्ये मनसेचं कुर्ला फिनिक्स मॉलमधल्या उबर ऑफिसमध्ये आंदोलन। कारवाई होईपर्यंत उबरची सेवा बंद करा, मनसेची मागणी। ठाणे घोडबंदर रोड 26 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहील। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे हा महामार्ग बंद असेल। मुंबईतील एल्फिस्टन पूल बांधकामासाठी आज रात्रीपासून बंद। शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी MMRDA जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल आता बांधणार आहे। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर आणि कुर्ल्यामधल्या काही भागामध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद असेल। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन आहे। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामधल्या जिंगानूर वासियांची पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट। खड्ड्यामधलं दूषित पाण्यामुळे आता त्यांना त्यांची तहान भागवावी लागते। वाशिममध्ये 44 अंश तापमानाची नोंद। मालेगाव तालुक्यामधल्या डोंगरकिन्हीमध्ये उच्चांकी तापमान। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी शहरामध्ये 45 अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे। या मोसमातील सर्वाधिक हे तापमान आहे। वाढत्या तापमानामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रामधल्या सफारीच्या वेळेमध्ये बदल झालाय। रोज दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये सफारी होणार आहे। वाढत्या तापमानामुळे लातूरच्या काही भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यामधली पाणी पातळी लक्षात घेत येत्या महिन्यामध्ये अधिग्रहणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। यवतमाळमधल्या कारेगाव पारधी बेड्यावरती टँकरनं पाणी पुरवठा। धोकादायक विहिरीमधून महिला जीव मुठीत धरून पाणी भरत असल्याचं भीषण वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं। कोल्हापूरचा पठ्ठ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण। मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणेची नेत्रदीपक अशी कामगिरी। यूपीएससीच्या परीक्षेमध्ये बिरदेवचा देशामध्ये 551वा क्रमांक। नांदेड जिल्ह्यात राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळा 21 मे ते 27 मे या दरम्यान असणार आहे। शेतकरी सन्मान पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन राज्यातील 24 शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जाईल। यवतमाळमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाभरामधील कृषी सहाय्यक आक्रमक झाले। कृषी अधिकारी अन्यायकारक आणि मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आहे।
तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये 3 दिवसांपासून धरणे आंदोलन. भिवंडीमध्ये खोका कंपाऊंड परिसरामधल्या भंगाराच्या गोदामाला आग लागली. आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या मुल्ला इथल्या महावितरण कार्यालयावरती शेतकऱ्याचं मशाल आंदोलन. कृषी पंपांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश. अहिल्यानगर शहरामध्ये अल्पवयीन मुलावरती लैंगिक अत्याचार करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना. रावण ग्रुपच्या 6 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तर या सगळ्या आरोपींची धिंड काढली आहे. जळगावमध्ये जुन्या वादामधून महेंद्र सपकाळे या तरुणावरती 5 ते 6 जणांकडून गोळीबार. या गोळीबारामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला. नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून 3 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना उघड. पैशांचा पाऊस पाडतो त्यासाठीच्या पूजेसाठी 3 अल्पवयीन मुली लागतील अशी त्याने बतावणी केली होती. अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कुख्यात गुंड नितीन पालकर यांची हत्या झाली आहे. भर दिवसा नितीन पालकर याच्यावरती शस्त्रांनी हल्ला चढवण्यात आलाय. त्याच्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला कोर्टाचा दणका. कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी केलेला अर्ज हा पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळलाय. एनआयएनं या अर्जाला विरोध केला होता. आणि एक ब्रेकिंग बातमी बघूयात. भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये कागदी पुठ्ठे आणि भंगाराचं सामान जळून पूर्णपणे खाक झालंय. या आगीचं कारण अद्यापही